इंग्लिश विथ अजित येवले या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा जो आपला टॉपिक आहे चेंज द व्हॉइस, हा ऑलरेडी आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. परंतु आज हा टॉपिक अगदी कमी वेळेमध्ये आणि सहजासहजी आपल्याला कसा समजू शकतो या पद्धतीने एकाच सेशनमध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं आणि पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं हे बघणार आहोत. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम पाहायचं आहे दिलेलं वाक्य जर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. या ठिकाणी बघा, तुम्हाला दोन स्ट्रक्चर दिसतायत समोर. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी आपल्याला जे दिलेल्या वाक्यातले शब्द आहेत त्यांचा क्रम कसा लावायचा आहे, म्हणजेच ती रचना काय वापरायची आहे हे लक्षात घ्या. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी आपल्याला जे वाक्यामध्ये कर्म आहे ते सुरुवातीला घ्यायचं आहे. कर्मानंतर घ्यायचं आहे योग्य सहाय्यकारी क्रियापद. ते कसं घ्यायचं आपण बघूच. त्यापुढे घ्यायचंय मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि नंतर वाक्यात जर पूरक असेल तर ते पूरक घ्यायचंय आणि नंतर बाय आणि शेवटी घ्यायचा वाक्यातला कर्ता. म्हणजेच आपल्याला रचना वापरायची आहे कर्म, योग्य सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, पूरक, बाय आणि कर्ता. आता साहजिकच तुम्हाला असं वाटलं असेल की हे शब्द या क्रमाने टाकायचे, ही रचना आम्ही पाठ करू, पण आम्हाला हे कसं कळणार की वाक्यामध्ये काय कर्ता आहे, काय कर्म आहे, काय पूरक आहे. हे आपण डिटेलमध्ये हा टॉपिक बघत असताना त्यात बघितलेला आहेच. तरीही आता मी पुन्हा एकदा थोडक्यात तुम्हाला एका उदाहरणातून हे समजून सांगतो की वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म हे घटक आपण कसे ओळखायचे. बघा, त्यासाठी एक्झाम्पल आहे अनुष्का राइट्स अ लेटर. या वाक्यात कर्ता, क्रियापद, कर्म आणि पूरक काय आहे हे शोधण्यासाठी आपल्याला या वाक्याचा अर्थ विचारात घ्यायचा आहे. बघा, अनुष्का राइट्स अ लेटर म्हणजे काय? अनुष्का पत्र लिहिते. तर या वाक्यात क्रिया कशाची आहे? बघा, अनुष्का पत्र लिहिते. अर्थातच वाक्यात क्रिया आहे लिहिण्याची आणि ही लिहिण्याची क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे? अनुष्का राइट्स अ लेटर. अनुष्का पत्र लिहिते. लिहिण्याची क्रिया दर्शवणारा शब्द आहे राइट्स, लिहिते. आणि क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे राइट्स हे या वाक्यातील क्रियापद आहे. त्यानंतर वाक्यात जो क्रिया करणारा असतो तो आहे कर्ता. मग अनुष्का पत्र लिहिते, लिहिण्याची क्रिया करणारा कोण आहे? अनुष्का पत्र लिहिते म्हणजे लिहिण्याची क्रिया करणारी आहे अनुष्का आणि क्रिया करणाऱ्या शब्दालाच आपण म्हणतो कर्ता. म्हणजे अनुष्का ह्या वाक्यातील कर्ता आहे. आता पुढचा घटक राहिला आपल्याला कर्म, जो आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी रचनेच्या सुरुवातीलाच वापरायचा आहे. ते कर्म कसं ओळखणार? बघा, वाक्यात जे क्रियापद आहे त्याच्याशी संबंधित थोडाफार विचार करून आपण कर्म अगदी सहजपणे ओळखू शकतो. वाक्यात जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला काय किंवा कोणाला हा प्रश्न विचारायचा. काय किंवा कोणाला हा प्रश्न विचारून जे उत्तर येतं ते कर्म असतं. बघा, अनुष्का पत्र लिहिते, क्रियापद आहे लिहिते. याला प्रश्न विचारा काय? काय लिहिते? उत्तर येतंय पत्र. अनुष्का पत्र लिहिते. लिहिते काय? लिहिते पत्र. म्हणजेच अ लेटर हे या वाक्यातील काय आहे? कर्म आहे. बघा, मग अनुष्का कर्ता आहे, राइट्स क्रियापद आहे, अ लेटर कर्म आहे. आणि वाक्यामध्ये कर्ता, क्रियापद, कर्म सोडून जर इतर भाग असेल तर त्याला म्हणायचं पूरक. पण तुमच्या इथं लक्षात आलं असेल की वाक्यामध्ये इतर भाग म्हणजेच पूरक नाहीये. तर मग आता या ठिकाणी आपण हा प्रकार आपल्याला अगदी सहजपणे समजावा यासाठी आपण काय केलंय पहा, वाक्यातील कर्ता, क्रियापद, कर्म सेम वापरलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वाक्याचं ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करताना नेमका काय बदल होतो हे सहजपणे लक्षात यावं म्हणून आपण सेम कर्ता, क्रियापद आणि कर्म या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला रचनेमध्ये जे काय बदलतंय तो फक्त एकच घटक बदलत असतो. ही जी रचना आपल्याला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायला वापरायची आहे, कर्म, योग्य सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, पूरक, बाय आणि कर्ता. या रचनेत फक्त काय बदलणार आहे माहितीये का? वाक्याच्या काळानुसार फक्त तुमचं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ना त्याचं रूप बदलणार आहे. बाकी कर्म, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, पूरक, बाय, कर्ता यात काहीही बदल होणार नाही. दिलेलं वाक्य कोणत्याही प्रकारातला असो, या तो साधा वर्तमान काळ असेल, साधा भूतकाळ असेल, साधा भविष्यकाळ असेल, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, कोणताही काळ असू द्या
किंवा अगदी मोडल ऑक्झिलरीचं जरी वाक्य असेल, वाक्यात उत्तर लिहिताना म्हणजेच ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना फक्त ह्या रचनेतील तुम्हाला साह्यकारी क्रियापद जे आहे ते दिलेल्या वाक्याच्या काळानुसार वापरावं लागतं. बाकीची रचना जी आहे त्यामधील हे बाकीचे घटक आहेत तसेच वापरायचे आहेत. मग बघा आता पहिलं जे वाक्य आहे, अनुष्का राईट्स अ लेटर, याचं आपल्याला करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस. मग पॅसिव्ह व्हॉइससाठी रचना काय आहे? इथं दिलं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायला ही रचना आहे. पण हे दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे की पॅसिव्ह व्हॉइसचं आहे हे आपल्याला ओळखण्यासाठी एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो पहा. वाक्याच्या सुरुवातीला जर करता आला तर ते वाक्य असतं ऍक्टिव्ह व्हॉइसचं, आणि जर वाक्याच्या सुरुवातीला कर्म असेल तर ते वाक्य असतं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. मग हे जे वाक्य आहे, अनुष्का राईट्स अ लेटर, अनुष्का पत्र लिहिते, ह्या वाक्याच्या सुरुवातीला आलेला शब्द अनुष्का हा काय आहे? अर्थातच क्रिया करणारा, म्हणून हा शब्द आहे करता. अनुष्का पत्र लिहिते, लिहिण्याची क्रिया करणारा अनुष्का, वाक्यातील आहे करता. सुरुवातीला करता आलाय म्हणजे हे वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधील, आणि तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर कशात करायचं? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. बघा आता रचना, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायला सुरुवातीला काय घ्यायचंय? कर्म. काय कर्म आहे वाक्यातलं? आपण बघितलं मगाशी, अनुष्का करता आहे, राईट्स हे क्रियापद आहे आणि अ लेटर कर्म आहे. मग कर्म सुरुवातीला घ्यायचंय जे आहे अ लेटर. बघा मग आपण उत्तराच्या सुरुवातीला रचनेनुसार कर्म घेतलं अ लेटर. त्यापुढे काय घ्यायचंय? योग्य साह्यकारी क्रियापद. हे फार महत्वाचं आहे. साह्यकारी क्रियापद काय घ्यायचं हे दिलेल्या वाक्याच्या काळावर अवलंबून आहे, आणि टेन्स काळ हा टॉपिक ऑलरेडी आपण पाहिलेला आहेच. वाक्यामध्ये जे क्रियापद आहे त्या क्रियापदाच्या रूपानुसारच आपण काळ ओळखत असतो. मग या वाक्यातलं क्रियापद काय आहे? राईट्स. बघा बरं कितवं रूप आहे? राईट आणि राईट्स हे दोन्हीही क्रियापदांचे पहिलेच रूप आहेत, आणि जर वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर ते वाक्य असतं साध्या वर्तमान काळाचं, आणि जर साधा वर्तमान काळ असेल तर तुम्हाला साह्यकारी क्रियापद घ्यावं लागतं, एम किंवा इज किंवा आर. मग तिन्हीपैकी काय सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं हे त्या अगोदर आलेल्या कर्मावर अवलंबून आहे. जर इथं आय असेल तर तुम्ही घेणार आहात एम, एकवचनी असेल तर इज, आणि अनेक वचने असेल तर आर. तर तुमचं या ठिकाणी कर्म आहे अ लेटर. अ म्हणजे एक आहे, अ किंवा एन एकवचनी नामाच्या आधी वापरतात, त्यामुळे लगेच आपल्या लक्षात येतं की अ लेटर हे कर्म एकवचनी आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी साह्यकारी क्रियापद घ्यावं लागणार आहे. एम इज आर पैकी एकवचनी असेल तर इज, मग इज घेतलंय साह्यकारी क्रियापद. त्यानंतर घ्यायचंय मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. मुख्य क्रियापद काय वाक्यामध्ये? राईट्स. मग राईट्सचे तीन रूप कोणते आहेत? राईट, रोट, रिटन. तिसरं रूप कोणतं आहे? रिटन. मग तिसरं रूप आपण घेतलं पहा, रिटन. त्याच्यानंतर घ्यायचंय पूरक. रचना तुम्हाला रेफर करायची बरं का, रचनेनुसार शब्द टाकायचे आहेत. घाई करून मनाने कुठलाही एखादा शब्द वेगळा जर गेला तर तुमचं उत्तर चुकणार आहे. त्यामुळे आपण प्रत्येक शब्द घेताना रचनेनुसारच जायचं आहे. जसं कर्म घेतलंय अ लेटर, मग साधा वर्तमान काळ आहे म्हणून योग्य सहाय्यकारी क्रियापद एम इज आर पैकी घेतलाय, एकवचनी कर्म आहे म्हणून इज, त्यापुढे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप रिटन, त्यानंतर घ्यायचे पूरक. काय पूरक आहे? आपण बघितलं या वाक्यामध्ये पूरक आलेलं नाही. नसेल चला घ्यायचं नाही, पुढे जाऊ. पूरक नंतर घ्यायचं आहे बाय. मग या ठिकाणी घेतलंय आपण बाय, आणि त्यानंतर काय घ्यायचं आहे? करता. काय करता आहे? अनुष्का. मग अनुष्का हा करता शेवटी घेतला. तर उत्तर काय झालं तुमचं? अ लेटर इज रिटन बाय अनुष्का. बघा वाक्याच्या सुरुवातीला काय आलेलं आहे? अ लेटर, आणि अ लेटर हा शब्द काय आहे? कर्म. सुरुवातीला कर्म आलं म्हणजे ते वाक्य काय झालं? पॅसिव्ह व्हॉइस. केलं आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जरी बदल झाला तरी या वाक्याचा अर्थ मात्र बदललेला नाही. बघा, अनुष्का राईट्स अ लेटर, अनुष्का पत्र लिहिते. अ लेटर इज रिटन बाय अनुष्का, पत्र अनुष्काकडून लिहिले जाते. बघा शब्द जरी बदललेले असले तरी वाक्याचा अर्थ आणि वाक्याचा काळ मात्र बदललेला नाहीये. अनुष्का पत्र लिहिते, पत्र अनुष्काकडून लिहिले जाते, अर्थ एकच आहे. तर या ठिकाणी आपण बघितलं रचनेनुसार कसं आपण पॅसिव्ह व्हॉइस केलं. आता नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूयात. अनुष्का रोट अ लेटर. या वाक्यामध्ये कर्ता
क्रियापद कर्म सेम आहेत. जसं मी मागाशी म्हटलं, सहजासहजी हे सगळ्या वाक्यांमध्ये होणारे बदल लक्षात यावे म्हणून आपण एकच कर्ता क्रियापद कर्म या वाक्यात घेतलेला आहे. फक्त बदललेला काय आहे वाक्याचा काळ. तर बघा मग, अनुष्का रोट अ लेटर. अनुष्काने पत्र लिहिले. लिहिण्याची क्रिया दर्शवणारा रोट क्रियापद, लिहिण्याची क्रिया करणारा अनुष्का कर्ता. लिहिले याला प्रश्न विचारला काय, काय लिहिले, पत्र. हे झालं तुमचं कर्म. मग कर्ता क्रियापद कर्म. वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आलाय म्हणजे हे वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि मग चेंज द व्हॉइस, व्हॉइस बदला. कसा बदलायचा, दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करायचं. आणि इथे बघा, ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस बनवताना तीच रचना आहे. काय घ्यायचं सुरुवातीला, कर्म. कर्म काय आहे, अ लेटर. अ लेटर घेतला सुरुवातीला. त्यापुढे घ्यायचंय योग्य साह्यकारी क्रियापद, जे आपण मगाशी वापरलं होतं इज. आता मात्र आपल्याला इज घेऊन चालेल का, नाही. कारण साह्यकारी क्रियापद काय घ्यायचं हे त्या दिलेल्या वाक्यातील काळावर अवलंबून असतं. यापूर्वीच्या वाक्यामध्ये राईट्स क्रियापदाचं पहिलं रूप साधा वर्तमान काळ होता म्हणून आपण एम इज आर पैकी घेतलंय. आता या ठिकाणी क्रियापदाचं रोट हे दुसरं रूप आहे. आणि दुसरं रूप म्हणजेच आहे साधा भूतकाळ. आणि साध्या भूतकाळात साह्यकारी क्रियापद काय वापरतात, अनेकांना माहिती असेल, अगदी सोपं आहे. साध्या भूतकाळात साह्यकारी क्रियापद वापरतात वॉज किंवा वेअर. जर तुमचं कर्म एक वचनी असेल तर वॉज घ्यायचा आणि कर्म अनेक वचनी असेल तर वेअर घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण रचनेनुसार कर्म सुरुवातीला काय घेतलंय, अ लेटर. त्यापुढे साह्यकारी क्रियापद काय आहे, वॉज किंवा वेअर पैकी घ्यायचं आहे. अ लेटर एक वचने आहे म्हणून आपण काय घेतला, वॉज. त्यापुढे काय घ्यायचंय, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप राईट, रोट, रिटर्न. तिसरं रूप काय आहे, रिटर्न. पुढे पूरक नाहीये वाक्यात. त्यापुढे जाऊ बाय आणि नंतर कर्ता काय आहे, अनुष्का. उत्तर काय झालं, अ लेटर वॉज रिटर्न बाय अनुष्का. समजलंय. दोन्ही वाक्यांच्या उत्तरामध्ये पहा फक्त एक चेंज दिसतोय तुम्हाला, जो मी तुम्हाला मगाशी सांगितला बा. या उत्तरामध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना रचना संपूर्ण हीच आहे. फक्त या रचनेत काय बदलतं, साह्यकारी क्रियापदाचं रूप दिलेल्या वाक्याच्या काळानुसार. साधा वर्तमान काळ होता म्हणून इज आला आणि इथं साधा भूतकाळ आहे म्हणून वॉज आला. एवढाच एक बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. अगदी सहजपणे तुम्हाला या सगळ्या प्रकारांचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं समजणार आहे. पहा, अजून एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो आणि मग बघू आपण की एक एक मायनर चेंज करून कशा पद्धतीने अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह पण समजून घेऊ शकतो. नेक्स्ट सेंटेन्स पहा, अनुष्का विल राईट अ लेटर. अनुष्का पत्र लिहिणार आहे. कर्ता अनुष्का, क्रियापद विल राईट आणि कर्म आहे अ लेटर. सुरुवातीला कर्ता आहे म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस, ऍक्टिव्हचं रूपांतर करायचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. सुरुवातीला घेणार कर्म. काय कर्म आहे, अ लेटर. अ लेटर. त्यापुढे येणार आहे योग्य साह्यकारी क्रियापद दिलेल्या वाक्याच्या काळानुसार. कोणता काळ आहे, हे वाक्यातील क्रियापदाच्या रूपानुसार तुम्हाला समजेल ना. पहिलं रूप होतं म्हणजे साधा वर्तमान काळ, दुसरं रूप आहे म्हणजे साधा भूतकाळ. आता वाक्यात विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप म्हणजे हा आहे साधा भविष्यकाळ. आणि साध्या भविष्यकाळात पॅसिव्ह व्हॉइस मध्ये साह्यकारी क्रियापद येत असतं विल बी. ओके. त्यानंतर घ्यायचंय तुम्हाला मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप जे आहे रिटर्न. त्यानंतर पूरक नाहीये. त्यानंतर घ्यायचं आहे बाय आणि बायच्या नंतर करता काय आहे, अनुष्का. काय उत्तर झालं मग, अ लेटर विल बी रिटर्न बाय अनुष्का. पत्र अनुष्काकडून लिहिलं जाणार आहे. बदल काय झाला, पहिल्या उत्तरामध्ये इज होता, दुसऱ्यात त्या इजचा वॉज झाला. आता वॉजचा काय झालाय, विल बी. बाकीचे शब्द पहा तसेच आहेत. आणि तुम्ही सर्व या ठिकाणी बाकीचे वाक्यांचे सुद्धा उत्तर बघा. प्रत्येक वाक्याच्या म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवातीला आलेलं आहे अ लेटर. बघा, अ लेटर, अ लेटर, अ लेटर. सुरुवातीला काय आलेलं आहे, कर्मच आलेलं आहे. त्यानंतर फक्त पहा आपण मुद्दाम अंडरलाईन केलेले आहेत कारण एवढाच एक शब्द बदलत असतो, साह्यकारी क्रियापद, तो या ठिकाणी अंडरलाईन केलाय. त्यानंतरचं पहा मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. प्रत्येक उत्तरात बघा रिटर्न, रिटर्न, रिटर्न सेम आलेलं आहे. पहा तेच. त्यानंतर पूरक, या वाक्यामध्ये पूरक नाहीये म्हणून ते आपण घेतलं नाही. पुढे बाय, बघा बाय आणि त्यानंतर आहे कर्ता, अनुष्का हा कर्ता. म्हणजे वाक्यामध्ये फक्त एक मायनर चेंज करावा लागतो उत्तर लिहिताना.
म्हणजे सगळ्याच उत्तरांसाठी आपल्याला एकच स्ट्रक्चर, एकच रचना वापरायची आहे. फक्त त्यामध्ये दिलेल्या वाक्याच्या काळानुसार बदलणार आहे तुमचं साह्यकारी क्रियापदाचं रूप, एवढेच फक्त बदलणार आहे. आता पुढचं एक्झाम्पल बघा बरं का. अनुष्का इज रायटिंग अ लेटर. अनुष्का पत्र लिहित आहे. या वाक्यात कर्ता अनुष्का, क्रियापद इज रायटिंग आणि अ लेटर हे आहे कर्म. आता आपल्याला वाक्यात पॅसिव्ह करायला सुरुवातीला कर्म घ्यायचंय. काय आहे ते? अ लेटर. अ लेटर घेतलं. त्यापुढे योग्य साह्यकारी क्रियापद घ्यायचं. साह्यकारी क्रियापद घ्यायचे वाक्याच्या काळानुसार. काय वाक्य आहे? इज रायटिंग. आता हे पहा, आयएनजी जोडलेलं आहे म्हणजे हे वाक्य आहे कंटिन्युअस टेन्स, चालू काळाचं. आणि चालू काळ जर असेल ना, बघा या ठिकाणी इज रायटिंग, वॉज रायटिंग, विल बी रायटिंग. म्हणजे या वाक्यामध्ये इज रायटिंग हा आहे चालू वर्तमान काळ, वॉज रायटिंग म्हणजे चालू भूतकाळ, विल बी रायटिंग म्हणजे चालू भविष्यकाळ. म्हणजे आयएनजी आहे तर हा चालू काळ आहे. आणि लक्षात ठेवा, जर दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला आयएनजी जोडलेला असेल ना, तर तुम्हाला उत्तरामध्ये घ्यावा लागतो पहा कंपल्सरी बीइंग हा शब्द. त्याला सुद्धा बघा ना, बीइंग आयएनजी जोडलेला आहे. जर तुमचं दिलेलं वाक्य चालू काळातलं असेल, अर्थातच वाक्यातील क्रियापदाला जर आयएनजी प्रत्यय असेल, तर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करताना साह्यकारी क्रियापदाच्या नंतर बीइंग हा शब्द वापरायचा आहे. बघा या ठिकाणी कर्म सुरुवातीला घेतलेला आहे अ लेटर, त्यापुढे वर्तमान काळ आहे ना, चालू वर्तमान काळ, वर्तमान काळ आहे म्हणून साह्यकारी क्रियापद काय घेतलंय? एम इज आर पैकी एक वचनी आहे म्हणून इज घेतलं. त्याच्या पुढं आयएनजी जोडलेला आहे म्हणून काय घ्यायचं म्हटलं? बीइंग वापरला. त्याच्यानंतर आपलं बाकीचं आहे तेच. तिसरं रूप आलं रिटर्न, पूरक नाहीये, त्यापुढे बाय आणि कर्ता अनुष्का. काय उत्तर झालं? अ लेटर इज बीइंग रिटन बाय अनुष्का. पत्र अनुष्काकडून लिहिलं जात आहे. ओके, आता आपण काय करू? सगळे जे वाक्य आहेत, आता तुम्हाला ही मेथड लक्षात आलेली आहे की आपण कशा पद्धतीने या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करू शकतो. फक्त बदलतंय तुमचं साह्यकारी क्रियापद. मग आता सर्व जे बदल होतात ते बदल तुम्हाला मी मार्क करून देतो, म्हणजे तुमच्या अगदी थोड्या वेळामध्ये हा प्रकार पूर्णपणे लक्षात येईल. बघा, पहिल्यापासून आपण रेफर करू म्हणजे तुम्हाला ते सगळे लिंकमध्ये समजून घ्यायला सोपं जाईल. पहा, अनुष्का राइट्स अ लेटर. ह्या वाक्यामध्ये क्रियापद राइट्स क्रियापदाचं पहिलं रूप आहे म्हणून साह्यकारी क्रियापद आलं इज. या वाक्यात रोट क्रियापदाचं दुसरं रूप साधा भूतकाळ आहे म्हणून साह्यकारी क्रियापद आलं वॉज वेअर पैकी वॉज. पुढच्या वाक्यात विल राईट साधा भविष्यकाळ आहे म्हणून साह्यकारी क्रियापद आलं विल बी. त्यानंतर इज रायटिंग आयएनजी आहे आणि इज म्हणजे वर्तमान काळ आहे, चालू वर्तमान काळ आहे म्हणून पहा या ठिकाणी साह्यकारी क्रियापद आलंय इज बीइंग. हा, आयएनजी आल्यामुळं बीइंग आलेलं आहे. वर्तमान काळ आहे म्हणून एम इज आर पैकी एक वचनी कर्मामुळे इज आलेला आहे. त्यापुढे वॉज रायटिंग आलेला आहे, चालू भूतकाळ म्हणून काय आलेला आहे पहा, वॉज किंवा वेअर बीइंग. एक वचने आहे म्हणून वॉज घेतलेला आहे, वॉज बीइंग. उत्तर झालंय अ लेटर वॉज बीइंग रिटन बाय अनुष्का. नेक्स्ट, अनुष्का विल बी रायटिंग अ लेटर. आता हे जे वाक्य आहे ना, चालू भविष्यकाळ, ह्या वाक्याबद्दल आहे ना उत्तर लिहिण्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. काहींच्या मते चालू भविष्यकाळाचं पॅसिव्ह व्हॉइस होत नाही, काहींच्या मते होतं. आता ते मतप्रवाह काही की असे ना, आपल्याला मात्र त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करता आलं पाहिजे म्हणून आपण तेही वाक्य या ठिकाणी बघतोय. चालू भविष्यकाळ असेल तर साह्यकारी क्रियापद काय आलेलं आहे बघा, विल बी बीइंग. बाकीचा भाग तसाच आलेला आहे, अ लेटर रिटन बाय अनुष्का. फक्त चालू भविष्यकाळ आहे म्हणून या ठिकाणी विल बी बीइंग एवढंच तुमचं साह्यकारी क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. उत्तर झालंय अ लेटर विल बी बीइंग रिटन बाय अनुष्का. नेक्स्ट पहा, अनुष्का हॅज रिटन अ लेटर. या वाक्यामध्ये क्रियापद आहे हॅज रिटन. हॅज किंवा हॅव क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे हा आहे पूर्ण काळ. तिसरं रूप आलं की पूर्ण काळ असतो. मग हॅज रिटन पूर्ण वर्तमान काळ, हॅड रिटन पूर्ण भूतकाळ आणि विल हॅव रिटन पूर्ण भविष्यकाळ. जसं मागाशी तुम्हाला सांगितलं की चालू काळ असेल तर साह्यकारी क्रियापदाच्या नंतर तुम्हाला बीइंग वापरावा लागतो पॅसिव्ह वॉइस करताना. अगदी त्याचप्रमाणे जर तुमचं दिलेलं वाक्य पूर्ण काळातील असेल
म्हणजेच वाक्यातील क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर तुम्हाला जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे ना त्यानंतर बीन वापरावा लागतो. पहा, BEEN, बीन. चालू काळात बीइंग आणि पूर्ण काळामध्ये बीन. लक्षात ठेवा. अनुष्का हॅज रिटन अ लेटर. उत्तर झालंय अ लेटर हॅज बीन रिटन बाय अनुष्का. बदल काय केलेला आहे? पूर्ण वर्तमान काळ आहे म्हणून सहाय्यकारी क्रियापद घेताना घेतलंय हॅज किंवा हॅव पैकी अ लेटर एक वचनी आहे म्हणून हॅज घेतला. अनेक वचने असता त्या हॅव घेतला असता. एक वचने आहे म्हणून हॅज आणि त्यापुढे पूर्ण काळाचं पॅसिव्ह करताना जसं घ्यायचं आपल्याला बीन तो वापरलाय. म्हणजे बदल झालाय हॅज बी. नेक्स्ट, अनुष्का हॅड रिटन अ लेटर. या वाक्यामध्ये हॅड रिटन पूर्ण भूतकाळ आहे आणि पूर्ण काळ असेल तर सहाय्यकारी क्रियापद काय येणार आहे तुमचं? परत एकदा बघा बरं का. कर्म मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप पूरक बाय करता ह्या शब्दांमध्ये काहीही बदल होणार नाहीत. बघा, अ लेटर कर्म सुरुवातीला आलंय, त्यानंतर पुढे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप रिटर्न तिसरं रूप आलेलं आहे, त्यानंतर पूरक दिलेल्या वाक्यात नाहीये म्हणून या ठिकाणी आलं नाही, नाही तर ते पूरक या ठिकाणी आलं असतं सगळ्या उत्तरांमध्ये. त्यानंतर बाय, बघा बाय आणि करता अनुष्का. हे शब्द बदलत नाहीये, बदलतंय फक्त तुमचं सहाय्यकारी क्रियापद. इज चा वॉज झाला, त्याचा विल बी झाला. इज बिंग, वॉज बिंग, विल बी बिंग, हॅज बीन. हे बदलले का? आपण मनाने बदलले का? नाही. तर दिलेल्या वाक्याच्या काळानुसार आपण सहाय्यकारी क्रियापद काय घ्यायचंय ते पाहिलंय. हा, साधा वर्तमान काळ असेल एम इज आर, साधा भूतकाळ असेल वॉज वेअर, साधा भविष्यकाळ असेल विल बी, चालू वर्तमान काळ असेल एम इज आर बीइंग, चालू भूतकाळ असेल वॉज वेअर बीइंग, चालू भविष्यकाळ असेल विल बी बीइंग. आणि पूर्ण काळाचं बघतोय, पूर्ण वर्तमान काळात आपण घेतला हॅज किंवा हॅव बीन. आता आपण बघतोय पूर्ण भूतकाळाचं. पूर्ण भूतकाळात काय घ्यायचंय? सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय हॅड आणि त्याच्यानंतर बीन. उत्तर झालं अ लेटर हॅड बीन रिटन बाय अनुष्का. नेक्स्ट, अनुष्का विल हॅव रिटन अ लेटर. अनुष्काने पत्र लिहिले असेल. पूर्ण भविष्यकाळ आहे. पूर्ण भविष्यकाळात पहा तुमचं सहाय्यकारी क्रियापद काय येईल? सहाय्यकारी क्रियापद येणारे विल हॅव. हे पहा इथं सहाय्यकारी क्रियापद विल हॅव आणि पूर्ण काळ आहे ना, तिसरं रूप म्हणजे पूर्ण काळ म्हणून त्या विल हॅवच्या नंतर घेतलाय बीन. म्हणजे उत्तरामध्ये तुमचं सहाय्यकारी क्रियापदाचं रूप आलंय विल हॅव बीन. उत्तर झालंय अ लेटर विल हॅव बीन रिटन बाय अनुष्का. नेक्स्ट, आता या पुढचे जे वाक्यांचे प्रकार आहेत ना त्यामध्ये बघा सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे कॅन, शुड, मस्ट, यूज टू, हॅज टू. हे आहेत मोडल ऑक्सिलरी. म्हणजे जर दिलेल्या वाक्यात कॅन, मे, शूड, वूड, कुड, माइट, मस्ट, यूज टू, ऑट टू वगैरे हे जर आले तर तेच सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला उत्तरामध्ये घ्यायचे आहे. तेच सहाय्यकारी क्रियापद, फक्त त्यानंतर आपल्याला न विसरता वापरायचं आहे बी. बस एवढाच बदल करायचा. जसं पूर्ण काळामध्ये तुम्ही बीन वापरला, चालू काळामध्ये बीइंग वापरला, तसा कॅन, मे, शूड, वूड जर सहाय्यकारी क्रियापद आलं तर त्यानंतर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस करताना त्या सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर तुम्हाला बी वापरावा लागणार आहे. एवढंच वेगळं आहे. बाकी उत्तर आहे त्याचप्रमाणे. बघा, अनुष्का कॅन राईट अ लेटर. कर्म सुरुवातीला घेतलंय अ लेटर. ओके, त्यापुढे सहाय्यकारी क्रियापद काय? वाक्य सहाय्यकारी क्रियापद कॅन, मग तो कॅन घेतलाय. त्या कॅन मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅन नंतर काय येणार आहे? बी. पुढे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप पूरक नाहीये बाय करता. उत्तर झालं अ लेटर कॅन बी रिटन बाय अनुष्का. पत्र अनुष्काकडून लिहिलं जाऊ शकतं. ओके, नेक्स्ट पहा, अनुष्का शुड राईट अ लेटर. यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे शुड म्हणून तुमच्या उत्तरात सुद्धा जे सहाय्यकारी क्रियापद कर्मानंतर घेणार वाक्यात शुड आहे मग उत्तरात सुद्धा शुडच येणार आहे. बघा मग अ लेटर शुड बी रिटन बाय अनुष्का. ओके, शुड आणि त्यानंतर घेतला बी. पत्र अनुष्काकडून लिहिलं गेलं पाहिजे. ओके, नेक्स्ट पहा, अनुष्का मस्ट राईट अ लेटर. यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे मस्ट. मग उत्तर लिहिताना कर्माच्या नंतर तेच सहाय्यकारी क्रियापद घेतलं पहा. अ लेटरच्या नंतर मस्ट आणि त्याच्या पुढे घेतला बी. एवढाच बदल आहे. अ लेटर मस्ट बी रिटन बाय अनुष्का. त्यानंतर
अनुष्का यूज टू राईट अ लेटर. या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे यूज टू. मग तोच यूज टू घेतला आणि त्याच्या पुढे बी वापरलाय. पहा, तुम्हाला सांगायची गरज पण नाही आता. हे सगळं तुम्ही स्वतःहून समजून घेऊ शकता. इतकं सहज आणि सोप्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय. ओके, पहा तरी पण आपण हे कंप्लीट करून घेणार आहोत. अ लेटर यूज टू बी रिटन बाय अनुष्का. नेक्स्ट आहे अनुष्का हॅज टू राईट अ लेटर. सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे हॅज टू, आणि हॅज टू आला तर सहाय्यकारी क्रियापद कर्मानंतर तेच येणार आहे हॅज टू, आणि त्यापुढे कंपल्सरी बी. बाकीचा भाग तसाच. अ लेटर हॅज टू बी रिटन बाय अनुष्का. ओके, हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना जे दिलेल्या वाक्याच्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापदांची रूप बदलतात ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. परत एकदा बघा, एम इज आर साधा वर्तमान काळ होता म्हणून एम इज आर पैकी इज घेतला. बाकीचे शब्द बरोबर का लक्षात घ्या. अ लेटर रिटन बाय अनुष्का हे सर्व शब्द उत्तरात तसेच आहेत. त्यांची जागा बदललेली नाहीये. फक्त बदललंय तुमचं सहाय्यकारी क्रियापद, आणि ते कसं हे थोडक्यात या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. साधा वर्तमान काळ असेल एम इज आर पैकी घ्यायचं. साधा भूतकाळ असेल वॉज वेअर पैकी सहाय्यकारी क्रियापद येणार. साधा भविष्यकाळ असेल तर विल बी घ्यायचा आहे. चालू वर्तमान काळ असेल तर एम किंवा इज किंवा आर प्लस बीइंग वापरायचा. चालू भूतकाळ असेल तर वॉज किंवा वेअर प्लस बीइंग वापरायचा आहे. चालू भविष्यकाळात वापरायचा आहे विल बी प्लस बीइंग. त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ असेल तर तुम्ही वापरायचा आहे हॅज किंवा हॅव आणि बीन. जर पूर्ण भूतकाळ असेल तर हॅड बीन. पूर्ण भविष्यकाळ असेल, तिसरं रूप म्हणजे पूर्ण काळ, विल हॅव भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळ असेल तर वापरायचा आहे विल हॅव बीन. आणि वाक्यात कॅन आला तर घ्यायचा आहे कॅन बी. शुड आला शुड बी. मस्ट असेल तर मस्ट बी. यूज टू असेल यूज टू बी. आणि हॅज टू असेल हॅज टू बी. बाकीचे शब्द तसेच घेऊन उत्तर किती सहजपणे आपण बनवू शकलेलो आहोत. बघा, लक्षात आलंय. आता यानंतर एक शेवटचं एक्झाम्पल तुम्हाला थोडंसं रचनेमध्ये वेगळे दिसत असेल. पहा, हे बघा, राईट अ लेटर. या दिलेल्या सर्व उदाहरणांमध्ये सुरुवातीला काय आलेला होता रे? करेक्ट, करता होता. अनुष्का हा वाक्यातील करता आहे. मग सुरुवातीला करता आहे, पण या ठिकाणी मात्र सुरुवातीला राईट हा शब्द आलेला आहे, आणि राईट हे क्रियापद आहे. मग राईट अ लेटर हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं वाक्य तुम्हाला दिसत असेल तर बघा, तुम्हाला माहितीच आहे, जर वाक्याच्या सुरुवातीला क्रियापद आलेलं असेल तर ते वाक्य असतं आज्ञार्थी, म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्स, ऑर्डर किंवा कमांड हे आपण त्याला म्हणतो. वाक्याच्या सुरुवातीला क्रियापद आहे, हे आहे आज्ञार्थी वाक्य. आणि आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना ही रचना नाही चालणार. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करण्यासाठी रचना असते, पहा, लेट, LET लेट. त्यापुढे घ्यायचं कर्म, त्यानंतर बी क्रियापदाचं तिसरं रूप आणि पूरक. परत एकदा सांगतो, पहा, लेट, कर्म, बी क्रियापदाचं तिसरं रूप, पूरक. या शब्दानुसार तुम्हाला रचनेत वापरले की उत्तर बनणार आहे. बघा, मग राईट अ लेटर, पत्र लिहा. क्रिया कशाची आहे? लिहिण्याची. आणि लिहिण्याची क्रिया दर्शवणारं राईट हे आहे क्रियापद. या वाक्यामध्ये फक्त क्रियापद आणि कर्म हे दोनच घटक आलेले आहेत. ठीक आहे. आज्ञार्थी वाक्य आहे. पॅसिव्ह करताना सुरुवातीला घ्यायचा लेट. बघा, लेट, त्यापुढे काय घ्यायचं? कर्म. काय कर्म आहे? अ लेटर. त्यापुढे बी घेतला. पुढे क्रियापदाचं तिसरं रूप, राईटचं तिसरं, रिटर्न. आणि जर पूरक असेल तर ते शेवटी घ्यायचंय. पण ह्या वाक्यात पूरक नाहीये, म्हणून तुमचं उत्तर काय झालं? लेट अ लेटर बी रिटर्न. ओके, लेट अ लेटर बी रिटर्न हे झालं तुमचं आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस थोड्याशा वेगळ्या रचनेने. बघा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलंय ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं. आता आपण बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं. अगदी सोपं आहे. जे या ठिकाणी आपण बदल केलेत ना, तेच बदल आपल्याला उलटे करायचे आहेत. पण त्यासाठी आपण या रचनेचा सुद्धा रेफरन्स या ठिकाणी घेणार आहोत. जसं आपण पाहिलं की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करायला कर्म, योग्य सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, पूरक, बाय आणि कर्ता ही रचना वापरली. या रचनेत बदललं फक्त काळानुसार योग्य सहाय्यकारी क्रियापद. इज, वॉज, विल बी, इज बिंग, वॉज बिंग, विल बी बिंग
असे फक्त सहाय्यकारी क्रियापद बदलत गेलेले आहेत, बाकीच्या शब्दांमध्ये बदल झालेले नाहीयेत. मग आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये जर दिलेलं वाक्य असेल, म्हणजे दिलेल्या वाक्याच्या सुरुवातीला जर कर्म आलं, तर ते असणारे पॅसिव्ह व्हॉइस. मग पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं? पहा, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला घ्यायचा आहे कर्ता, त्यापुढे घ्यायचं मुख्य क्रियापदाचं योग्य रूप, त्यानंतर कर्म आणि शेवटी घ्यायचंय पूरक. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी फक्त मुख्य क्रियापदाचं योग्य रूप एवढंच विचारपूर्वक घ्यावं लागणार आहे. बाकी जे शब्द आहेत कर्ता, कर्म, पूरक यात काहीच बदल होणार नाही. फक्त बदलणार आहे दिलेल्या वाक्याच्या काळानुसार मुख्य क्रियापदाचं योग्य रूप. कसं? इथं ज्याप्रमाणे बदल केले ना तेच विचारात घ्यायचे. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय केलं तेच उलट करायचंय. आपण पहा, जर दिलेल्या वाक्यात मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप होतं राईट्स, तर या ठिकाणी घेतलं होतं एम किंवा इज किंवा आर क्रियापदाचं तिसरं रूप. मग पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करताना तेच उलट करायचं. म्हणजे काय करायचं? जर वाक्यामध्ये एम किंवा इज किंवा आर क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर ते काढून त्याच्या जागी तुम्हाला घ्यावं लागणार आहे क्रियापदाचं पहिलं रूप. ओके, आणि रचना हीच असणार आहे. बघा, कर्ता सुरुवातीला घ्यायचा आहे. कर्ता काय आहे वाक्यातला? अनुष्का. हे कर्ता घेतला, त्यापुढे क्रियापदाचं योग्य रूप. इज रिटर्न आलंय म्हणून क्रियापदाचं पहिलं रूप घेतलं. रिटर्नचं पहिलं रूप काय आहे? राईट. बघा, राईट घेतलेला आहे. मग त्याला एस का जोडला? तर साध्या वर्तमान काळातील नियम आठवत असेल ना तुम्हाला, टेन्समध्ये आपण पाहिलेला, जर तुमचा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस जोडतात. राईट्स घेतलं, त्यापुढे काय येणार आहे? कर्म. काय कर्म आहे? अ लेटर. अ लेटर. चल उत्तर. अनुष्का राईट्स अ लेटर. अ लेटर इज रिटन बाय अनुष्का या पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करताना काय केलं? इज रिटन च्या जागी आपण घेतलं राईट्स. अगदी तेच करायचं आहे. जर वाक्यात वॉच किंवा वेअर रिटन असेल तर ते काढून त्या जागी घ्यायचं क्रियापदाचं दुसरं रूप. मग रिटर्नचं दुसरं रोट. मी तुम्हाला म्हटलं ना की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह असं करायचं आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह असं करायचं. म्हणजेच हे अंडरलाईन केलेले जे बदल आहेत ना हेच फक्त लक्षात ठेवायचे चेंज करण्यासाठी. बघा, विल बी क्रियापदाचं तिसरं रूप जर आलं तर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करत असताना काय घ्यायचंय? विल राईट. जर इज बिईंग असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे इज आणि क्रियापदाला आयएनजी. वॉज बिईंग असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे वॉज क्रियापदाला आयएनजी. विल बी बिईंग, विल बी क्रियापद आयएनजी. किती सिंपल आहे पहा ना. जर हॅज बीन असेल तर तुम्हाला इकडे हॅज क्रियापद 3 घ्यायचंय. हॅड बीन असेल तर हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. विल हॅव बीन असेल तर विल हॅव क्रियापदाचं तिसरं रूप. आणि पुढचं ते एकदम सिंपल आहे. कॅन बी आला तर कॅन घ्यायचा आहे. शुड बी आला तर शुड घ्यायचा आहे. कधी? पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करताना. जर मस्ट बी असेल तर मस्ट घ्यायचा आहे. युज टू बी असेल तर युज टू. हॅज टू बी असेल तर हॅज टू. आणि जर लेटने सुरू झालेला असेल तर अर्थातच पॅसिव्ह ते आज्ञार्थी वाक्य असेल. मग त्याचा आपल्याला ऍक्टिव्ह बनवण्यासाठी क्रियापदाचं पहिलं रूप सुरुवातीला घ्यायचं आणि त्यापुढे कर्म असेल तर पूरक ही रचना वापरायची आहे. तर अशा पद्धतीने अगदी थोडक्यात आपण हा जो डिटेलमध्ये पाहायला गेलं तर या टॉपिकला आपल्याला 3 ते 4 सेशन लागू शकतात. पण आज एकाच सेशनमध्ये हा संपूर्ण टॉपिक या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशी अपेक्षा करतो की हा टॉपिक तुम्हाला अतिशय सहजपणे समजलेला असेल. आणि अशाच प्रकारचे इंग्लिश ग्रामर आणि स्पोकन इंग्लिशचे विविध व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा शेअर करा. थँक्यू.